दिस न्यूज इज को स्पॉन्सर्ड बाय आराध्या ज्वेलर्स। अब सोना खरीदे आसान किश्तों में 100% प्योर ज्वेलरी। हमारा पता शारदा चौक, गणेश नगर, नंदनवन, नागपुर। नमस्कार, महाराष्ट्र 24 में आपका स्वागत है। मैं अमित वांद्रे। महाराष्ट्र में फिलहाल एक वाक युद्ध शुरू है। वो युद्ध जो है देवेंद्र फडणवीस जो राज्य के पूर्व मुख्यमंत्री हैं और नवाब मलिक जो फिलहाल अल्पसंख्यक मंत्री हैं, इनके बीच में एक वाक युद्ध जारी है। एक व्यक्ति आरोप लगाता है तो दूसरा व्यक्ति उसका खंडन करता है, और दूसरा व्यक्ति आरोप लगाता है तो पहला व्यक्ति उसका खंडन करता है। ये फिलहाल महाराष्ट्र में कुछ दिनों से जारी है। बड़ा ही पेचीदा आरोप जो है नवाब मलिक ने देवेंद्र फडणवीस पर लगाया। उसके बाद जो है देवेंद्र फडणवीस ने भी नवाब मलिक के ऊपर एक आरोप लगाया, जिसमें यह कहा गया कि नवाब मलिक ने आतंकवादियों से ज़मीन खरीदी। उसके बाद नवाब मलिक ने यह कहा कि देवेंद्र फडणवीस ने जाली नोटों के आरोपियों को बचाने की कोशिश की। बाकायदा प्रेस कॉन्फ्रेंस हुई और सारे महाराष्ट्र ने उसे देखा, और उसके बाद भाजपा ने नवाब मलिक को देशद्रोही बताने की कोशिश की। तमाम महाराष्ट्र में जो है उनके खिलाफ आंदोलन चले और बैनर में उन्हें देशद्रोही बताया गया। और क्या किसी कोर्ट के बताने से पहले ही कोई राजनीतिक पार्टी किसी व्यक्ति को देशद्रोही साबित कर सकती है? इसी विषय पर बात करने के लिए हमारे साथ मौजूद है भाजपा के प्रदेश महासचिव। सबसे पहले सर, उनका स्वागत है आपका महाराष्ट्र 24 में। नमस्कार। एक सवाल यही है कि क्या किसी कोर्ट ने किसी व्यक्ति को देशद्रोही साबित नहीं किया, लेकिन भाजपा ने उन्हें पहले ही सर्टिफिकेट बांट दिया? आपका आंसर जानने से पहले मैं आपको वीडियो दिखा दूं कि आपके ही जो लोग हैं उन्होंने ये आरोप लगाया है कि देशद्रोही उन्हें बता दिया है। आप पहले ये वीडियो देख लीजिए। जूते मारो सालों को, देश के गद्दारों को जूते मारो सालों को। नवाब मलिक नगर द्वारा आज हम यहाँ पर देशद्रोही नवाब मलिक इनके खिलाफ निषेधार्थ आंदोलन कर रहे हैं। ये आंदोलन संपूर्ण महाराष्ट्र में हो रहा है, और जिस तरीके से उन्होंने आतंकियों से संबंध रहने वाले लोगों से जमीन के व्यवहार किए, जो निस्संदेह निंदनीय है और जिसका हम किसी भी परिस्थिति में स्वीकार नहीं कर सकते। ये देशद्रोह से नीचे कोई भी गुनाह नहीं है जो उन्होंने किया है, और देशद्रोही नवाब मलिक ने तत्काल राजीनामा देना चाहिए, ये हमारी यहाँ पर मांग है। तो आपने वीडियो देखा और किसी भी कोर्ट ने कन्विक्ट नहीं किया, लेकिन भाजपा ने ये घोषित कर दिया कि नवाब मलिक जो है वो देशद्रोही है। इसके ऊपर क्या कहोगे? नवाब मलिक या महाराष्ट्र राज्याचे अल्पसंख्याक मंत्री आहेत। मागच्या अनेक वर्षांपासून ते राजकारणात आहेत आणि जवळपास 50 वर्षापेक्षाही जास्त त्यांचं सामाजिक जीवन आहे। त्यांना मंत्रिपरिषदेचा अनुभव आहे, आणि सगळ्या पद्धतीचा अनुभव असल्यावर देखील एखादा जबाबदार माणूस आणि मंत्री जर समजा अशा पद्धतीच्या जमिनीच्या सौदेबाजीत अडकलेला असेल, आणि जर तो डॉक्युमेंटरी एव्हिडन्स आहे, जर ते कागदोपत्री पुराव्यानेशी दिसतंय प्रथमदृष्ट्या, तर त्याला आपण काय म्हणायचं? एखाद्या ज्याचे मुंबई बॉम्बस्फोटामध्ये ज्याचे तार जोडलेले आहेत अशा माणसापासून आणि त्याच्या भागीदारांपासून जर एखाद्या जमिनीची खरेदी ही नवाब मलिक यांच्या कंपनीची होणार असेल, आणि त्यात त्यांनी जे काही डिलिंग झालेलं आहे, जे काही सौदे झालेले आहेत, जे काही चेक पेमेंट झालेलं आहे, जे काही खात्यातून पैसा वळता झालेला आहे, आणि जे काही प्रत्यक्ष त्या ठिकाणी जमिनीचा ताबा आहे, आणि ती सगळी सेल डीड ती जर रजिस्ट्रारच्या समोर नोंदवल्या गेलेली असेल, तर आपण काय समजायचं? की प्रथमदृष्ट्या नवाब मलिक त्यांची स्वतःची कंपनी अशा पद्धतीच्या सौदेबाजीमध्ये आहे, आणि हाच राष्ट्रद्रोह आहे, ही देशद्रोहीपणा आहे। एखाद्या आतंकवाद्याशी जर तुम्ही त्याला अशा पद्धतीचा सौदा करणार असाल, अशा पद्धतीची करोडो अरबो रुपये किमतीची जमीन जर तुम्ही फक्त 30 लाख रुपयामध्ये घेणार असाल, तर याला कोणत्या परिभाषेत आम्हाला परिभाषित करायला लागेल? याला देशद्रोह म्हणावं लागेल ना। आणि जर अशा पद्धतीचं त्यांनी हे जर म्हणलं असतं की ठीक आहे, मी अशा पद्धतीची डील केलेली नाही, अशा पद्धतीचा सौदा केलेला नाही, अशा पद्धतीची चूक मी केलेली नाही, असं जर म्हणलं असतं तर आम्ही समजू शकलो असतो की नवाब मलिक हे देशद्रोही नाही आहेत। पण जर समजा ज्यांच्यावरती देशद्रोहाचे मुकदमे आहेत आणि जे फरार आहेत, जे काही कन्व्हिक्ट झालेले आहेत, अशा लोकांच्या सोबत जर त्यांची डील झाली असेल आणि ती जर त्यांनी स्वीकारली असेल, तर निश्चितपणे हा देशद्रोह आहे, तो त्यांनी कबूल केला पाहिजे। आणि जे काही आता चौकशीतून पुढे येईल, ज्या काही राष्ट्रीय तपास संस्था असतील
ज्या काही तपास संस्था असतील त्यांच्या तपासणीतून हे जे मुद्दे ज्या वेळेला पुढे येतील, निश्चितपणे तो देशद्रोहापेक्षाही कोणत्याही दृष्टीनं लहान खटला नसेल आणि देशद्रोह प्रत्यक्षात त्यांच्याविरुद्ध सिद्ध होईलच। आणि त्यामुळं नवाब मलिक हे निश्चितपणाने देशद्रोही आहेत हे त्यांनाही स्वीकारावं लागेल। तो आपने जो कहा वो सही है कि वो अगर कोई कोर्ट उनको कन्विक्ट करता है तो वो मान लिया जाता है, लेकिन भाजपा को अधिकार किसने दिया कि किसी कोर्ट में कोई केस नहीं होने के बावजूद या फिर किसी कोर्ट ने उन्हें कन्विक्ट नहीं करने के बाद भाजपा ये क्यों कहती है कि वो देशद्रोही है? क्योंकि भाजपा में हमेशा एक सवाल उठाया जाता है कि भाजपा लोगों को देशद्रोही या देशभक्ति का सर्टिफिकेट बांटती है। यहाँ पे भी भाजपा वही करती नजर आ रही है कि कहीं पे भी उनके ऊपर केस नहीं चल रहा है देशद्रोह का, ना किसी कोर्ट ने उन्हें कन्विक्ट किया है, बावजूद इसके भाजपा को अधिकार कौन देता है कि किसी व्यक्ति को देशद्रोही साबित कर दिया, उनको बोल दिया जाए? नाही, मी या आपल्या प्रश्नाचं उत्तर माझ्या पहिल्याच उत्तरात दडलेलं आहे की त्यांनी एका देशद्रोह्यासोबत अशा पद्धतीच्या जमिनीचा सौदा केलेला आहे। आपल्या निहित स्वार्थासाठी संपत्ती जमा करण्याच्या दृष्टीनं अशा पद्धतीनं जर सौदा होणार असेल आणि हे हेतू पुरस्सरपणे होणार असेल तर याचा दुसरा अर्थ आपण काय समजायचा? हा देशद्रोह नाही आहे काय? आम्ही भारतीय जनता पक्ष म्हणून किंवा आमचे नेते सन्माननीय देवेंद्रजी फडणवीस यांनी पत्रपरिषदेच्या माध्यमातून ही सगळी डॉक्युमेंटरी एव्हिडन्स लोकांच्या समोर ठेवलेले आहेत। आता ते येणाऱ्या पुढच्या काही दिवसांमध्ये तपास संस्थेपुढे जातीलच। आज तरी आमचा आरोप स्पष्ट आहे, आम्ही त्यांना हा आमचा आरोप आहे की ते देशद्रोही पद्धतीच्या कार्यक्रमामध्ये गुरफटलेले आहेत। या सगळ्या गोष्टींची चौकशी होईल आणि निश्चितपणाने मला विश्वास आहे कि यात सत्य बाहेर आल्यावर देशद्रोहाचा मुकदमा त्यांच्या विरुद्ध निश्चितपणानं या देशातल्या न्यायालयामध्ये चालेलच। जी, आपने कहा कि आरोप है, लेकिन अगर हमने कुछ फुटेज देखे तो उसमें बाकायदा बैनर लगा दिया गया है, उसमें लिख दिया गया है कि देशद्रोही। आपको फुटेज भी दिख जाएगा कि इस तरह से फुटेज है। ये आपको सही लगता है क्या कि आपने जिस तरह कहा कि तब वो जो है जांच होगी, आगे इसकी जांच होगी और अगर वो कन्विक्ट होते तो देशद्रोही हो सकते हैं, लेकिन इसके पहले ही देशद्रोही करार दे देना ये कितने? बघा, हा आमचा आरोप आहे। मी पुन्हा आपल्या त्याला तंत्रशुद्ध भाषेत सांगतो, कायदेशीर भाषेत हा आमचा आरोप आहे। ते जर देशद्रोहासारख्या अशा पद्धतीच्या कोणत्याही सौद्यामध्ये अडकलेले असतील, अशा देशद्रोही लोकांच्या सोबत ज्यांनी मुंबईचा बॉम्बस्फोट नेमका कसा झाला, काय झालं, कोणत्या पद्धतीनं डिटोनेटर्स ठेवले गेले, कोणत्या पद्धतीनं लोकांना सामोरं जायला लागलं, कोणत्या पद्धतीनं ताज हॉटेल किंवा असून बाकी जे देशभक्त जे लोक होते, शिपाई होते, सैनिक होते, पोलीस होते, मरण पावले। जर तुम्हाला हा व्हिडिओ दाखवताना मी तुम्हाला एक नम्रपणे आव्हान आणि विनंती देखील करेन की मुंबई बॉम्बस्फोटामध्ये कोणते सामान्य माणसं मारले गेले, कोणत्या पद्धतीच्या ॲक्टिव्हिटीज झाल्या, त्या पद्धतीचे आरोप कशा पद्धतीचे चालले गेले, ते देखील जर व्हिडिओ तुम्ही दाखवले गेले असते तर कदाचित जनतेला कळलं असतं। आज एवढ्या वर्षाच्या कालावधीनंतर मुंबईचे जे काही बॉम्बस्फोट आहेत, मला वाटतं 1992चे, ते आजही लोकांच्या स्मृतीतून विस्मरणात गेलेले नाहीत। आणि जर अशा पद्धतीचं ज्या मुंबईनं त्यांचं लालन पालन केलं, ज्या मुंबईने त्यांना मोठं केलं, त्यांच्या मुलाला सन्मान दिला, पैसा दिला, संपत्ती दिली, त्यांना आत्मसन्मानाचं जगणं दिलं, त्या मुंबईच्या विरुद्ध कट रचणाऱ्यांच्या सोबत जर त्यांचा सौदा होणार असेल तर त्यांना काय आम्ही देशभक्त म्हणायचं? तो 5 साल कोणत्या नियमात बसवायचं? 5 साल आपकी सरकार थी तो उस समय क्यों नहीं आपको पता चला, आपकी इंटेलिजेंस क्यों वहां तक नहीं पहुंची कि नवाब मलिक का जो है 92 के बॉम्ब ब्लास्ट में हाथ था? सरकार जाने के बाद ही कैसे कि आपको ये सब मिल गया? जेव्हा ज्या गोष्टी लोकांच्या समक्ष येतील तेव्हाच त्या गोष्टी ताकदीनिशी मांडल्या जातील। आमच्याकडे जोपर्यंत कोणत्याही पद्धतीचा कागदोपत्री पुरावा नव्हता, आम्ही तो लोकांच्या समक्ष मांडला नाही। पण आज जर आमच्याकडे कागदोपत्री या सगळ्या गोष्टींचे पुरावे आहेत आणि आम्ही जर ते मांडले नाहीत तर तो या सर्वसामान्य जनतेचा आणि कदाचित या देशाचाही विश्वासघात होईल। त्यामुळे योग्य वेळी जर ते कागदपत्र आली असती हाती तर त्याच वेळेला मांडली गेली असती आणि यापूर्वीच सो कॉल्ड हे नवाब मलिक काय देशभक्त तुमच्या भाषेत परिभाषेत तर ते गजाट दिसले असते। पण आज जर कागदपत्र आले तर काही फरक पडत नाही। तपास संस्था अजूनही जिवंत आहेत आणि चौकशीला समोर जायला काय अडचण आहे? जे काही सत्य असेल ते समोर येईल आणि आलं पाहिजे अशी देखील अपेक्षा सगळ्यांची राहीलच आमच्यासह आपली देखील। उन्होंने कहा है कि वो किसी भी जांच के लिए तैयार है। उसके बाद उन्होंने प्रेस कॉन्फ्रेंस ली और आरोप लगाया, महाराष्ट्र के पूर्व मुख्यमंत्री पर आरोप लगाया कि वो जाली नोटों के कारोबारियों को समर्थन कर रहे हैं या उन्हें बचाने की कोशिश
कर एक गंभीर किस्म का आरोप है। अगर ये आरोप पे भी अगर हम ये मान ले कि वो देशद्रोही है या देशभक्त है, तो फिर इसके ऊपर आप क्या कहोगे? जो आरोप उन्होंने लगाए उसके ऊपर क्या कहोगे? क्या मान ले कि मुख्यमंत्री, पूर्व मुख्यमंत्री ने जो जाली का नोटों के कारोबारी है उनका समर्थन किया, उनको बचाने की कोशिश की? दोन आरोपांमधला फरक निश्चितपणानं समजून घ्यायला लागेल। माननीय देवेंद्रजींनी जो आरोप केलेला आहे तो कागदोपत्री पुराव्यांसह केलेला आहे। त्याच्यामध्ये त्यांची कंपनी इन्व्हॉल्व आहे, पैशांचं ट्रान्झॅक्शन झालेलं आहे, जमिनीचा ताबा त्यांच्याकडे आहे, पैशांचा लेवानदेवाण झालेला आहे। आणि नवाब मलिकांनी जो आरोप केलेला आहे तो निव्वळ आरोप आहे। तो जर त्यांच्याकडे तशा पद्धतीचा कोणताही कागदोपत्री पुरावा असता तर आम्ही ते मान्य केलं असतं आणि त्या पद्धतीनं चौकशीला, कारवाईला सामोरं जाण्याची हिंमत दाखवली असती। पण आरोप हे आरोप असतात, आरोपांना उत्तर द्यायचे नसतात। पण जे आरोप कागदोपत्री पुराव्यांसह केले जातात त्यांना आज आणि उद्या त्याला सामोरं जायला लागेलच। हीच भारतीय न्यायव्यवस्था आहे, हे समजून घेतलं पाहिजे आपण सगळ्यांनी। पण या विषयावर येताना मी तुम्हाला पुन्हा एक गोष्ट या माध्यमातून आपल्या नजरेस आणून देऊ इच्छितो की हा मुद्दा नेमका कुठे सुरू झाला, हा विषय कुठून पुढे आला। आज मला आश्चर्य वाटतं या गोष्टीचं की नवाब मलिक साहेब अत्यंत जबाबदार माणूस असल्यावर देखील आणि जबाबदार पदावर असल्यावर देखील जर त्यांनी निव्वळ आपल्या जावयाला वाचवण्यासाठी एका आरोपातून जर तुम्ही या पद्धतीनं चर्चेचा फोकस बदलणार असाल तर ते अत्यंत चुकीचं आहे, घातक आहे, घृणित कृत्य आहे आणि याच गोष्टीपासून आम्ही वाचू शकलो पाहिजे। त्यांचा जावई एखाद्या केसमध्ये, एखाद्या प्रकरणामध्ये अडकला असेल आणि त्याला सगळ्या न्यायालयाच्या प्रक्रियेतून गेल्यानंतर देखील जर त्याला 8-8.5 महिने जेलमध्ये काढावे लागत असतील, व्यतीत करावे लागत असतील तर निश्चितपणानं त्या ठिकाणी पाणी मुरतं। आज मी नवाब मलिकांचं आपल्या माध्यमातून एका गोष्टीसाठी निश्चितपणानं हे केलं पाहिजे, ते यासाठी की त्यांनी कारवाईकडून लक्ष भरकटवण्याकरिता माध्यमांची दिशाभूल केलेली आहे आणि सगळा जो फोकस आहे तो आपल्या जावयाच्या कुकृत्यापासून आणि या सगळ्या प्रकरणापासून दूर नेण्याकरिता त्यांनी हा सगळा चौकशीचा फार्स म्हणजे आरोपांचा फार्स वेगळ्या पद्धतीनं नेण्याचा प्रयत्न केलेला आहे। मी तर असे म्हणेन की त्यांनी नवाब मलिकांनी ड्रग पेडलर्सची सुपारी घेतली की काय आणि ते हे सगळं करण्यासाठी कोणाच्या इशाऱ्यावर काम करतात हा देखील आरोप मी आपल्या माध्यमातून आज या ठिकाणी करतो। त्यांनी नेमकी कोणाची सुपारी घेतली आणि कोणाला वाचवण्यासाठी किंवा कोणाची बाजू मांडण्यासाठी, कोणाच्या माध्यमातून आणि कोणाच्या समर्थन करण्यासाठी या पद्धतीचा आरोप ते मडतायत, या गोष्टीचं देखील चौकशी होणं अत्यंत आवश्यक आहे आणि निश्चितपणानं या दिशेने देखील पुढे विषय जातील। जी, तो अभी जिस तरह से आपने एविडेंस दिखाए, देवेंद्र फडणवीस जो एविडेंस दिखाए, तो क्या ये जो एविडेंस है वो किसी जांच एजेंसी के सामने जाने वाले हैं? निश्चित रूपानं आज फक्त या गोष्टीला 2 दिवस झालेले आहेत आणि स्वतः माननीय देवेंद्रजी पत्रपरिषदेमध्ये बोलले की 4 दिवसात 5 दिवसात येणाऱ्या दिवसांमध्ये ह्या सगळ्या गोष्टी जेव्हा तपास संस्थांकडे विषय जातील तेव्हा निश्चितपणानं योग्य एजन्सीकडे, आणि एवढंच नव्हे तर त्यांचे जे काही सर्व आहेत माननीय शरद पवार साहेब त्यांच्यापर्यंत देखील हे सगळे पुरावे माननीय देवेंद्रजी सादर करतील आणि त्यावेळेला जे काही होईल ते आपल्या समक्ष पुन्हा निश्चित रूपाने येईलच। जी, जिस तरह से एक सत्र है महाराष्ट्र में चल रहा है कि महाविकास आघाड़ी के मंत्रियों के खिलाफ ईडी, सीबीआई और इनकम टैक्स के ऊपर रेड हो रही है, तो क्या आने वाले दिनों में हमें देखने को मिलेगा नवाब मलिक केस में भी ईडी और इनकम टैक्स जैसे रेड हो जाए? एक लक्षात घ्या, अशा पद्धतीचे आरोप करण्यापेक्षा मी असं म्हणेन जर जे आरोपी आहेत आज जे काही सगळं तुम्हाला दिसतंय, अनिल देशमुखांच्यावरती काय आरोप झाले, सचिन वाजे हा वसुलीकर्त्याच्या माध्यमातून काय आरोप झाले, आज त्यांनी शेवटी स्वतः त्यांना ईडीच्या समक्ष हजर व्हावं लागलं। नवाब मलिकांच्या संदर्भातले आरोप आज सर्वश्रुत आहेत। यवतमाळचे जे काही शिवसेनेचे मंत्री होते त्यांच्याबद्दलचे आरोप नेमके काय आहेत, हे चारित्र्यहीन लोक महाविकास आघाडीच्या सरकारमध्ये आहेत। यांनी वर्षानुवर्ष या महाराष्ट्राला लुटून खाल्ल्याची परंपरा, यांच्या पिढीजात धंदे यांनी केलेले आहेत आणि तेच आता समोर येत आहेत। यांनी नैसर्गिक युतीला नाकारून, नैसर्गिक मतदानाच्या प्रक्रियेला नाकारून अनैसर्गिक युती साध्य करत महाराष्ट्रात आपलं महाविकास आघाडी सरकार स्थापन केलेलं आहे। यातला प्रत्येक मंत्री भ्रष्ट आहे। भ्रष्टाचारानं आणि यांच्या चारित्र्यानं हे सगळे वाईट आणि वाह्यात पद्धतीनं लोकांच्या पुढे महाराष्ट्राची 12 करोड जनता यांच्या पुढे पाहत आहे। आणि जर अशा पद्धतीचे असतील आणि आपली जर माध्यमांची अपेक्षा अशी असेल
की यांच्यावर कोणत्याही पद्धतीची चौकशी होऊ नये, कारवाईची प्रक्रिया दूर होऊ नये, तर मला माध्यमांचीही भविष्यात कदाचित कीव करण्यासारखा प्रसंग मला किंवा या महाराष्ट्रातल्या 12 करोड जनतेला येऊ देऊ नका, अशी देखील माझी विनंती आणि आव्हान आपल्या माध्यमांना देखील राहील। जी सर, हम आप केंद्र सरकार जो कर रही है उसके ऊपर कोई सवाल नहीं उठा रहे हैं, लेकिन हम देख रहे हैं, लगातार देख रहे हैं कि ईडी सीबीआई छापे जो है महाविकास आघाड़ी के ऊपर लग रहे हैं। और यहाँ ऐसा ही क्यों हो रहा है कि जहाँ जहाँ बीजेपी सरकार है वहाँ पे ईडी सीबीआई और बाकी कोई अन्य केंद्रीय एजेंसियाँ कोई कार्रवाई नहीं करती दिखाई देती? पश्चिम बंगाल हो जाए, महाराष्ट्र में हो जाए, ये सक्रिय यहाँ पे क्यों दिखाई देती? इसलिए सवाल है। और हम ये साफ तौर पे कह रहे हैं कि हम किसी का समर्थन भी नहीं करते और किसी का विरोध भी नहीं करते, लेकिन ये सवाल लाजमी होता है कि जहाँ जहाँ भाजपा की सरकार है वहाँ पे ईडी सक्रिय क्यों नहीं होती, सीबीआई सक्रिय क्यों नहीं होती, इनकम टॅक्स सक्रिय क्यों नहीं हो रही? तपास संस्थांचा आपला एक काम करण्याची आपली एक पद्धती असते, त्यांची मुख्यालय कुठे आहेत, ईडीची सध्या गरज कुठे आहे? महाराष्ट्र हे सगळ्यात प्रगत राज्य आज संपूर्ण भारतामध्ये आहे। पश्चिम बंगालसारखं मोठं राज्य आज भारतामध्ये आहे। पश्चिम बंगाल, तुम्हाला जर कल्पना असेल तर पश्चिम बंगाल आणि कलकत्ता हे व्यवसायाचं पहिलं केंद्र होतं भारताचं, स्वतंत्र किंवा पारतंत्र्य भारतापासून। त्यानंतर मुंबई ही आर्थिक राजधानी झाली। असे जर मोठी राज्य असतील आणि जर याच्यामध्ये ईडीचं काम किती आहे, इन्कम टॅक्सचं काम कोणतं आहे, तर अशा पद्धतीच्या किंवा NIAचं काम किती आहे, अशा पद्धतीच्या तपास संस्था ज्या ज्या ठिकाणी अशा घटना होतील त्या ठिकाणी त्या पद्धतीचं कन्स्ट्रक्शन केलं जातं। अशा पद्धतीच्या संस्थांमध्ये अधिकारी इम्पोर्ट केले जातात, बोलावले जातात आणि मग त्या पद्धतीनं काम चालतं। शेवटी अशा तपास संस्थांचं काम कसं चालतं हे समजून घेण्यासाठी तुम्हाला मागे जायला लागेल। मला असं वाटतं की हा जो तुमचा आरोप आहे तो खोडून काढताना मी फक्त एवढंच म्हणेन की ज्या ज्या ठिकाणी ईडीची गरज आहे, ज्या ज्या ठिकाणी NIAची गरज आहे, ज्या ज्या ठिकाणी इन्कम टॅक्सची गरज आहे आणि ज्या ज्या ठिकाणी अशा सगळ्या गोष्टी आहेत, आरोपी आहेत, त्या ठिकाणी केंद्रित करूनच अशा पद्धतीच्या संस्था काम करत असतात। त्यामुळे या राज्यात भाजपाचं सरकार आहे की नाही किंवा त्या राज्यात भाजपाचं सरकार येत आहे की नाही याच्याशी कोणत्याही पद्धतीचा संबंध दुरान्वयानेही आणि दुर्दैवानेही येत नाही। जी, नवाब मलिक ने लगातार जो है समीर वानखेड़े के ऊपर आरोप लगाए, क्या भाजपा समीर वानखेड़े के साथ खड़ी है? आम्ही कोणाच्या सोबत आहोत की कोणाच्या विरोधात आहोत हा मुळातच प्रश्न नाही। भारतीय जनता पक्ष तपास संस्थांना, ज्या तपास संस्थांना चौकशीपासून अडवण्याचा प्रयत्न होईल त्याच्या विरोधात भारतीय जनता पक्ष आक्रमकपणे उभी राहील, त्याच्या पाठीशी उभं राहील। समीर वानखेडेंचं कुठं चुकलं, काय चुकलं त्या विषयात न जाता मला एक सांगा, साधीशी गोष्ट, नवाब मलिकांचा जावई मी जसं आता पहिल्यांदा म्हणलं की 8-8.5 महिने जाऊन येतो, त्याच्यावरती ड्रगचे हेराफेरी करण्याचे किंवा ड्रग पेडलरचे जे काही संशय आहे, पुरावे आहेत, त्या पुराव्याला सामोरं जाऊन एखाद्या अधिकाऱ्याने त्या पद्धतीची कृती करणे आणि जर समजा तो अधिकारी जर कोणत्याही दबावाला न जुगारता, न मानता जर अशा पद्धतीची कारवाई करणार असेल तर अशा अधिकाऱ्याच्या विरुद्ध चारित्र्य हनन करणे, त्याला आरोपीच्या कटघऱ्यात उभं करणे, त्याच्या बायकोच्या वरती लांछनास्पद, त्याच्या मेहुणीवरती लांछनास्पद पद्धतीचे आरोप लावणे, त्याच्या बापावर आरोप लावणे, त्याची जन्मदात त्याचा धर्म काढणे, त्याची जात काढणे, हे कोणत्या नियमात बसतं? आणि जर अशा पद्धतीनं नवाब मलिक सारखे माणसं जर कृती करणार असतील तर त्यांनी कोणत्या नाकानं सांगायचं आहे की आम्ही जातीभेद मानत नाही? ही काही जातीभेद नाही। ज्ञानदेव वानखेडे हा दलित समाजाचा नाही काय? हा महार समाजाचा, हा बौद्ध समाजाचा नाही काय? हे जर कागदोपत्री पुराव्याशी सिद्ध झालेलं आहे तर नवाब मलिकांना प्रश्न विचारण्याचे अधिकार कोणी दिले? आणि जात ही धर्मानुसार चालते, जात काही स्वीकारली जात नाही, धर्म बदलता येईल, जात बदलता येत नाही, लक्षात घ्या। आणि जर अशा पद्धतीने जातीचे आरोप नवाब मलिक सारखा माणूस करणार असेल तर जे काही काफिर, मुहाजीर अशा पद्धतीच्या टर्म ज्या विशिष्टपणे याच्यामध्ये पाहायला मिळतात, कदाचित याच पद्धतीनं चारित्र्यहनन, याच पद्धतीनं जातीचे दाखले निर्माण करणं, याच पद्धतीनं त्याला जाती जन्मानुसार कनिष्ठ समजणं, अशा पद्धतीची संस्कृती आजही भारतात आहे। अशाच पद्धतीचा अर्थ आम्हाला काढावा लागेल। आणि जर मग असं म्हणत होते की जर आमचा भारताचा पारतंत्र्याचा इतिहास असं सांगतो की 750 वर्ष या देशावर मुस्लिम शासनकर्त्यांनी राज्य केलं तर कदाचित अजूनही तो राज्यकर्तापणा त्यांच्या डोक्यातून, त्यांच्या मानसिकतेतून अजूनही ते बाहेर आलेले नाहीत आणि म्हणून ते हीन दर्जाची
चारित्र्य हनन करणारी ज्या बाबी समोर करतायत हे अत्यंत घृणित कृत्य या संवैधानिक लोकशाहीमध्ये, या परमपूज्य बाबासाहेब डॉक्टर आंबेडकरांच्या संविधानानं निर्माण केलेल्या देशामध्ये या देशातला दलित कोणत्याही पद्धतीनं सहन करणार नाही, हे देखील मी आपल्याला या आपल्या माध्यमातून आज ठासून या ठिकाणी सांगत आहे। जी, एक प्रश्न एक सवाल ये भी है कि अभी ये जो आरोप नवाब मलिक ने लगाए हैं देवेंद्र फडणवीस के ऊपर, तो इसको कितना गंभीरता से आप लेते हो, जो कि जाली नोटों का ऊपर है? और उन्होंने बाकायदा एक प्रेस कॉन्फ्रेंस ली 40 मिनट की, उसमें ये पूरा कहा कि ये है, उसमें नागपुर के कुछ लोगों को ये भी बताया है कि देवेंद्र फडणवीस ने राजनीति का क्रिमिनलाइजेशन किया, अपराधीकरण कर दिया है, जो जिनके ऊपर कुख्यात गुंड है उन्हें मंडल का अध्यक्ष बना दिया गया है। तो ये जो आरोप है इसको किस तरह से लेते हैं? देवेंद्रजी फडणवीस साहेबांनी पत्रपरिषद घेऊन कागदोपत्री पुरावे देईपर्यंत ज्या पद्धतीचं नवाब मलिकांचं तोंड सुरू होतं किंवा जो आत्मविश्वास त्यांच्या चेहऱ्यावर दिसत होता तो आज तुम्हाला निश्चितपणानं दिसत नाही। आज ते प्रेसला समोर गेलेले नाही आहेत। त्यांनी देवेंद्रजी फडणवीस यांच्या आरोपांचं निव्वळ उत्तर दिलेलं आहे आणि उत्तर देताना प्रश्नकर्त्याला आरोपीच्या पिंजऱ्यात उभं करणे ही काँग्रेसवाल्यांची निहायती बदकिस्मती आदत आहे। हा त्यांचा धंदा आहे, हा त्यांच्या रक्तातला बेईमानीपणा आहे। त्यांनी आरोप केलेला आहे, त्यांच्यात हिम्मत असेल तर देवेंद्र फडणवीस साहेबांना बाजूला राहू द्या, मी खुलं आव्हान देतो, त्यांच्याकडे काय कागदपत्र आहेत ते कागदोपत्री त्यांनी पुराव्यानिशी समाजाच्या पुढं, मीडिया पुढं, लोकांच्या पुढे या, असेल तर आरोप करून बाजूला होणे ही कुठली पद्धत आहे? या पद्धतीनं महाराष्ट्रातली 12 करोड जनता ही सुजाण आहे, वैचारिक आहे, शिक्षित आहे, ते समजदार आहेत आणि त्यामुळं मला निश्चितपणानं या सगळ्या लोकांना नव्याने काही सांगण्याची मला गरज आहे असं मला बिलकुल वाटत नाही। जर तुमचा दुसरा प्रश्न देवेंद्रजी फडणवीस यांनी राजकारणाचं गुन्हेगारीकरण केलं आहे असं जर असेल तर निश्चितपणानं मी त्याचं उत्तर स्पष्ट शब्दात नाही असं देईन। त्याचं कारण असं आहे की जर तुम्ही मुन्ना यादवांना इमारत बांधकाम मंडळाचा अध्यक्ष केला असं जर तुमचं म्हणणं असेल तर एखाद्या कार्यकर्त्यावर कोणत्याही पद्धतीचे राजकीय गुन्हे असणं हे बिलकुल चुकीचं होऊ शकत नाही। माझ्या स्वतःवर नागपूर शहरातल्या जवळपास सर्व पोलीस स्टेशनमध्ये आज महाविकास आघाडीचं सरकार आल्यानंतर प्रत्येक पोलीस स्टेशनमध्ये ऊर्जा विभागाच्या विरुद्ध आंदोलन केल्याबद्दलचे गुन्हे आहेत। मग मी आरोपी होतो काय? तर तशा पद्धतीचा एखाद्या कार्यकर्त्याचा सन्मान याउलट देवेंद्रजींनी केला आणि हा सगळा कार्यकर्ता देवेंद्रजींच्या पाठीशी निश्चितपणे आणि भक्कमपणे उभा राहील। आम्ही सगळे देवेंद्रजींच्या नुसतेच पाठीशी नाहीत तर त्यांना सर्वदूर सर्वार्थाने त्यांनी कार्यकर्त्यांची जी बाजू घेतली त्या गोष्टीचं देखील आम्ही पूर्ण ताकदीनिशी समर्थन करतो। जी, मेरा आखिरी सवाल जो मेरा पहला ही सवाल था कि क्या भाजपा ने आरोपों के ऊपर किसी को देशद्रोही या देशभक्त साबित करना सही है या नहीं है? आपका लास्ट वर्डिक्ट। आम्ही पुन्हा सांगतो की तंत्रशुद्ध भाषेत जर सांगायचं झालं तर आम्ही कागदोपत्री पुरावे देऊन अशा पद्धतीची अँटी नॅशनल कृती नवाब मलिकांनी केल्याचं सिद्ध केलेलं आहे। तो ये आता नवाब मलिकांच्या कोर्टात चेंडू आहे की त्यांनी म्हणावं देवेंद्रजींनी पत्रपरिषदेच्या माध्यमातून जे काय कागदोपत्री पुरावे केलेले आहेत ते खोटे आहेत हे त्यांनी सिद्ध करावं। आम्ही आरोप केलेले आहेत आणि या गोष्टीची सत्यता आणि पडताळणी करण्यासाठी ज्या काही तपास संस्था संवैधानिक व्यवस्थेने उपलब्ध केलेल्या आहेत त्या आपलं काम करतील, तेव्हा सत्य बाहेर येईलच। खरं कोण बोलतं आणि खोटं कोण बोलतं, पण आज प्रथम दृष्ट्या जर तुम्ही पाहिलं तर निश्चितपणानं नवाब मलिकांनी अँटी नॅशनल शक्तींशी हात मिळवून आपला वैयक्तिक स्वार्थ आणि संपत्ती मोठी करण्याचं काम केलेलं आहे। हे महाराष्ट्रातली 12 करोड़ जनता जाणून आहे, त्याकडे लक्ष ठेवून पाहत आहे। जी, तो आपका सर आपने अपना कीमती समय निकालकर महाराष्ट्र 24 के स्टूडियो में आके अपनी बात कही, इसके लिए बहुत बहुत धन्यवाद। तो आप देख रहे थे धर्मपाल मेश्राम जी को, जो भाजपा के प्रदेश महासचिव है, साथ ही प्रवक्ता भी है, जिन्होंने जिस तरह से भाजपा नवाब मलिक के ऊपर आक्रामक है, देशद्रोही का आरोप भाजपा लगा रही है, तो उसी के ऊपर हम जो सवाल कर रहे थे कि क्या किसी पार्टी को अधिकार है किसी का चरित्र हनन करने का, किसी को देशद्रोही या देशभक्त साबित करने का अधिकार किसको है, उसके ऊपर उन्होंने बखूबी बात की और अपना पक्ष जो है वो लोगों के सामने रखा। आप देख रहे थे महाराष्ट्र 24। नमस्कार। आपने मुझे विशेष रूप से इस विषय पर अपनी बात रखने के लिए बुलाया, इसके लिए आपके बहुत बहुत धन्यवाद। जी।